फ्रेंड्स अँड वेलकम टू आवर चॅनल पार्ट 2 क्लोरी. तर आज आपण शिकूया 7th स्टँडर्ड SSC बोर्ड पोयम नंबर 1 इट्स अ स्मॉल वर्ल्ड. तर ह्या पोयमचे पोएट आहेत रिचर्ड एम शर्मन अँड रॉबर्ट बी शर्मन. ओके, सो लेट्स गो टू द फर्स्ट वर्स. It's a small world of laughter, a world of tears. It's a world of hopes and a world of fears. म्हणजे ह्या जगात लाफ्टर आहे. लाफ्टर म्हणजे आपलं हसणं. हसणं म्हणजे चांगले दिवस, सुख. ओके, अँड अ वर्ल्ड ऑफ टीयर्स. सो टीयर्स मीन्स सॅड डेज, वेन वी आर सॅड, रडणं. ठीक आहे. इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स. अ वर्ल्ड ऑफ होप्स म्हणजे टू बी होपफुल. जेव्हा पण खराब दिवस येतात, सो वी शुड बी होपफुल की चांगले दिवस येणार. ओके, अँड अ वर्ल्ड ऑफ फिअर्स, जेव्हा भीती असते आपल्या मनात. There's so much that we share that it's time we are aware. म्हणजे आपण किती सारं एकामेकाला देतो, आपण शेअर करतो. ठीक आहे. इट्स टाइम दॅट वी आर अवेअर म्हणजे अवेकेन, जागा असणं. It's a small world after all. 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 Okay. Next. There is just one moon and one golden sun. आता एकच मून आहे आणि एकच सन आहे. ओके, अँड अ स्माइल मीन्स फ्रेंडशिप टू एव्हरीवन. म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीला जी अनोळखी असेल त्याला एक छोटीशी स्माइल दिली तरी ते लोक आपल्याला स्माइल देतात. सो इट मीन्स फ्रेंडशिप. वेन यू स्माइल इट मीन्स फ्रेंडशिप टू एव्हरीवन. दो द माउंटन्स डिवाइड द ओशन्स आर वाईड. म्हणजे आपलं पूर्ण जग आहे त्याच्यात माउंटन्स आहे. सो माउंटन्स मध्ये गॅप असतो. सो दे आर डिवायडेड. द ओशन्स आर वाईड म्हणजे ओशन म्हणजे समुद्र. समुद्र खूप मोठं आहे. ठीक आहे. इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. 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 So let's go to the English workshop of this poem. Sing the song. आता friends, you need to sing this song with your school friends. जेव्हा तुमचं school start होणार, this is the first poem which you will learn. So please sing this song and enjoy with your friends. Okay? Second question. Note down pair of rhyming words from the poem. Add one more rhyming word to each pair. ठीक आहे. आता रायमिंग वर्ड्स म्हणजे जे साऊंड सिमिलर करतं ते वर्ड्स. जेव्हा एखादी पोयम असते तेव्हा त्यात रायमिंग वर्ड्स जास्त यूज करतात. आय विल गिव्ह यू एक्झाम्पल ऑफ रायमिंग वर्ड्स. रायमिंग वर्ड फ्रॉम द पोयम. Example, tears, fears. So when you listen to these words, they sound similar. आणि मोस्टली ना ह्याची स्पेलिंग्स पण कधी कधी सेम असते, कधी कधी वेगळी असते, बट मोस्टली सेम असते. ओके, अवेअर, शेअर, ARE आलं लास्टला, इथे पण ARE आलं. ओके, डिवाइड, वाईड, IDE. So it sounds similar because the spellings are also same. So friends, rhyming words चा मी एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे. You can go and watch that video if there is some doubt in your mind. Okay? Next, exercise 3. Guess and discuss the meaning of the following lines. Okay? First line. It's a world of laughter. आता ह्यात काय दिलं आहे, गेस अँड डिस्कस द मीनिंग. म्हणजे ह्या सेंटेन्सचं मीनिंग तुम्हाला लिहायचंय. सो दीज आर 4 सेंटेन्सेस. मी त्याचे मीनिंग्स इथे लिहिले आहे. ओके, इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर. व्हॉट डज इट मीन? त्याचा अर्थ आहे वी लाफ इन अ हॅपी मोमेंट. जेव्हा आपण खुश असतो तेव्हा वी लाफ. ओके, लाफ्टर कम्स वेन देर इज हॅपीनेस ऑल अराउंड. जेव्हा आनंद असतो तेव्हा आपण हसतो. ओके,
Next, a world of tears. What does it mean? We all have those moments in our life when we are sad. टीयर्स कधी येतात? एखादं खूप चांगलं काहीतरी झालं तेव्हा हॅपी टीयर्स येतात, और सॅड when the moments are very sad, you feel sad and then you get tears in your eyes. Okay, so it is written, we all have those moments in our life where we are sad. When life is sad and sorrowful with difficulties along the way. ओके, सॅड अँड स्वॉरो म्हणजे दुःख आणि डिफिकल्टीज जेव्हा आपल्या लाईफ मध्ये येतात, सो वी बिकम टीयरफुल. सो यू कॅन राईट दिस इन युअर ओन वर्ड्स. इट्स अ वर्ल्ड ऑफ होप. वर्ल्ड ऑफ होप म्हणजे आशा ठेवायची की चांगले दिवस येणार. जेव्हा आपण दुःखात असतो तेव्हा आपण आशा ठेवतो की येस, देयर विल बी अ डे वेन ऑल दिस सॅडनेस, दिस वॉरो विल गेट अवे. ओके, दिस वर्ड teaches us, hey please correct kara friends, this is word not world. This word teaches us in every sad or sorrowful situation we need to be hopeful that happiness will arrive. Keep going. ठीक है? So that is keeping hope म्हणजे keep going. And a world of fear. Fear म्हणजे भीती. This sentence means we all have fear in our mind. So let's go to the next question. Okay, question number 4. The poem says, and a smile means friendship to everyone. Okay, smile mean friendship म्हणजे जेव्हा आपण हसतो तेव्हा ओळख होते, तेव्हा समोरच्याला आपल्याशी असं वाटतं की हा, हे आपले फ्रेंड्स आहे. शी इज लाफिंग ॲट मी, शी इज स्माइलिंग ॲट मी, सो इवन वी गिव्ह अ स्माइल. सो दिस इज अ टाइप ऑफ gesture. Give examples of other action or gestures that mean the same in all parts of the world. So gesture is nothing but the actions which we do to express our feelings. So friends, gestures चा सुद्धा मी एक व्हिडिओ अपलोड केला आहे तुमच्यासाठी. You can go and watch. See, example of gesture is thumbs up. Thumbs up म्हणजे आपला अंगठा दाखवणे. So we say all the best when we show our thumb. ठीक आहे, कधी कधी आपण ठेंगा सुद्धा दाखवतो, थंब. सो देर आर डिफरंट गेस्चर्स इन ऑल पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. सो हियर दे हॅव आस्क्ड अस टू गिव्ह एक्झाम्पल ऑफ द ऍक्शन ऑर गेस्चर्स. तर मी इथे लिहिलं आहे, युनिव्हर्सल गेस्चर और ऍक्शन मीन्स फ्रेंडशिप और पॉझिटिव्हिटी. टाइप ऑफ गेस्चर्स, हँडशेक म्हणजे हात हलवणं. ठीक आहे, सो दिस हँडशेक इज कॉमन वे टू मीट समवन और एस्टॅब्लिश फ्रेंडशिप. जेव्हा आपण भेटतो कोणाला आपण हँडशेक करतो. ओके, हग. हग म्हणजे मिठी मारणं. अक्रॉस ऑल कल्चर्स अ हग रिप्रेझेंट्स कोझीनेस. वेव म्हणजे हात हलवणं, हाय करणं. अक्रॉस द वर्ल्ड वेविंग इज अ पोलाइट मॅनर टू ग्रीट और बिड समवन फेअरवेल. आपण बाय पण म्हणतो आणि हाय पण हात हलवून म्हणतो. ओके, सो इथे लिहिलं आहे की वेगवेगळ्या पार्ट्स मध्ये कोणते गेस्चर्स वापरतात. सो बघा, थम्स अप पण आहे. सो वाइल सेइंग गुड बाय और सेइंग हाय, वी शेक अ हँड, वी शो थम्स अप. नमस्ते म्हणजे आपण हात जोडतो. सो इंडियामध्ये नमस्ते म्हणजे हात जोडणं. सो एशियन कंट्रीज जेवढे पण असतात ना, तर तिकडे हात सोडणं म्हणजे आपण रिस्पेक्टफुली ग्रीट करतोय त्यांना. बाविंग. बाविंग म्हणजे आपलं मान वाकवणं आणि बाव करणं. Bowing is a greeting and a symbol of respect in Japan and other Asian nations. But it is not often used in Western countries. तर मी इथे एक्झाम्पल दिलं की कोणत्या रिजन मध्ये कोणते gestures वापरतात. So this is question 5. So I suggest you friends to solve it in the school. The following sentence were heard in the school's first day. Use these expressions to prepare similar conversation between two or more speakers. So this you can do with your friends. Form pair or groups and present a conversation in the classroom. Okay, आता इकडे खूप सारे words दिले. You need to join or you need to speak the sentences. म्हणजे hello, how are you? Okay, how was your journey? So nice to see you again. How was your holiday? And you can answer these sentences. म्हणजे हे तुम्ही conversation करू शकता. Okay, with your friends. Write down 3 of the conversations you have prepared and present.
presented or heard. जे conversations तुम्ही करणार तर 3 असे conversations you need to write down. Okay, so only these were the chapters which were there in our first poem. So thank you friends for being here with me till the end of the video, and I would like you to meet in the next video of our chapter 1.2. Thank you. Bye bye. Take care.